आणि इकडे नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा सपाटून पराभव झाला। एकापाठोपाठ 3 निवडणुकीत काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला। विरोधकांच्या झालेल्या या पराभवानंतरही कोणतेही चिंतन करताना दिसले नाहीत। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका गमावणाऱ्या ठाकरे बंधूंची देखील अशीच अवस्था आहे आणि यावरूनच ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी थेट सामनातून ठाकरे बंधूंसह विरोधकांचे कान टोचलेत, तर फडणवीसांचं कौतुकही केलंय। नेमकं काय म्हटलंय संजय राऊतांनी आणि दैनिक सामनातल्या राऊतांच्या अग्रलेखांचा अर्थ काय पाहूया। संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले। ठाकरे बंधूंमुळे महाविकास आघाडीची पीछेहाट। एरवी ठाकरे बंधूंसाठी विरोधकांना गार करणाऱ्या संजय राऊतांच्या निशाण्यावर यावेळी ठाकरे बंधूच आले। स्थानिक स्वराज्य संस्थेत ठाकरे बंधूंची मोठी पीछेहाट झाली। मुंबई वगळता कुठेच ठाकरे बंधूंना म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही आणि यावरूनच ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या डोळ्यात अंजन घातलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात उद्धव आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते। मोदी, शहा, फडणवीस, शिंदे यांनी राजकारणाचं पूर्ण व्यापारीकरण केलं हे खरंय, तरी त्यांचेही लोक मोठ्या प्रमाणात पराभूत झाले व सुनीता चव्हाण यांच्यासारखे साधे उमेदवार आजही लोक निवडून देत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं। भाजप आणि शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं निवडणुकीत केलेल्या कामगिरीचं कौतुकही संजय राऊतांनी केलं। या निवडणुकीचं विश्लेषण राऊतांनी सामनातील संपादकीयमधनं केलं। मुंबई व इतर काही महानगरपालिका सोडल्या तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाही। कार्यकर्ते स्थानिक पातळीवर लढले व जिंकले किंवा हरले, पण सरशी भाजपचीच झाली। ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षानं बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचा जाळं निर्माण केला। जिथे कार्यकर्ते नाही तिथे इतर पक्षातले लोक सरळ विकत घेतले। निवडणुका जिंकताना कोणतेही सोवळं भाजप पाळत नाही। भाजपनं ग्रामीण महाराष्ट्रातले सर्व तालेवार लोक, कारखानदार आपल्या पक्षात ओढले आणि त्यांच्या बळावर ते निवडणुका जिंकतायत। विशेष म्हणजे ज्या फडणवीसांवर टीका केल्याशिवाय संजय राऊतांचा दिवसही जात नाही, त्याच फडणवीसांचं कौतुक संजय राऊतांनी केलंय। फडणवीस स्वतः निवडणुकीत उतरले। भाजपचे सर्व प्रमुख नेते ग्रामीण भागात फिरले, पक्षाचा कार्यक्रम राबवला। निवडणूक लढवणं हाच एक कलमी कार्यक्रम त्यांनी राबवला। एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रत्येक निवडणूक ही अस्तित्वाची लढाई ठरते व त्यानुसार ते स्ट्रॅटेजी ठरवतात। त्यासाठी त्यांनी पैशाचं बळ वापरलं असा मुद्दा राऊतांनी मांडला। तर या निवडणुकीत शिंदे गटाला जिल्हा परिषद निवडणुकीत 162 जागा मिळाल्या। रत्नागिरी, रायगडवर त्यांची सत्ता आली तर सिंधुदुर्ग भाजपनं ताब्यात घेतला, याकडे राऊतांनी लक्ष वेधलं। संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांचं केलेलं कौतुक आणि स्वकीयांचे टोचलेले कान याचं भाजपनं स्वागत करत टोले लगावले। उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। संजय राऊतना आता उपरती झाली। मुख्यमंत्री असताना मातोश्रीत बसून उद्धवजी होते तेव्हाही जरा घराबाहेर पडले असतील आणि नेतृत्व हे ग्राउंडवर असावं लागतं। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, आज दिल्लीला आहेत, उद्या परभणीला आहेत, नांदेडला आहेत, दौरा करून आसामला जात आहेत। 24 तास ग्राउंडवर सभा घेणं, पडद्यामागे नियोजन करणं, यासाठी झोकून देऊन काम करायला लागतं। त्यांचं राजकारण पार्ट टाईम असतं। यांना वाटलं की घराबाहेर पडणार, यांना वाटलं तर 5 मिनटं भेटणार, आता ते दिवस संपलेले आहेत। त्याच्यामुळे मला वाटतं उशिरा का होईना शहाणपण सुचलं आहे, पण त्यांच्या लेखाचा काय परिणाम उद्धवजींवर पण होणार नाही असं मला वाटतं। नाही, मी कान नाही टोचले, मी माझ्या भावना व्यक्त केल्यात। लोकांच्या भावना आहेत की यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विरोधी पक्षानं, जोपर्यंत आम्ही विरोधी पक्षात आहोत तोपर्यंत प्रत्येक निवडणूक आम्ही गांभीर्यानं घेतलीच पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका आहे। मी लिहिणारा माणूस आहे, बोलणारा माणूस आहे, मी लिहिलं आणि बोललो, ठीक आहे। माझा माजी खासदार करू असे श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांना गणेश नाईकांनी पुन्हा हल्लाबोल केला। जनाब संजय राऊत सामनामध्ये अग्रलेख लिहून सांगतात की आम्ही निवडणुकीबद्दल सजग आहोत। अहो संजय राऊत, तुम्ही निवडणुकीबद्दल सजग असता तर विधानसभेला तुमची काय अवस्था झाली, जिल्हा परिषदेला तुमची काय अवस्था झाली, महापालिकेला तुमची काय अवस्था झाली, नगरपालिकेमध्ये तुम्हाला भोपळा फोडता आला नाही। तुम्ही सांगतायत का मी निवडणुकीबद्दल सजग आहोत।
कार्यकर्त्यांची निवडणूक होती, कार्यकर्ते लढत होते आणि उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत तुम्ही घरामध्ये बसला होतात आणि ही तुमची सजगता. अहो, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरून सभा घ्यायला पाहिजे होती, मैदानात उतरून प्रचार करायला पाहिजे होता. ते सोडून तुम्ही आणि उद्धवजी ठाकरे हे घरामध्ये बसून होतात आणि आता सांगतायत आम्ही निवडणुकीबद्दल सजग आहोत. महाराष्ट्राचं राजकीय वातावरण हे असंच राहिलंय. शत्रूचंही या महाराष्ट्रात कौतुक केलं जातं आणि स्वकीयांना देखील थेट बोललं जातं. सामन्यातनं संजय राऊतांनी स्वकीयांना दिलेला सल्ला हा पत्रकाराच्या नजरेत नाही. आता फक्त सामना हा स्वकीयांच्या हातात पडावा आणि त्यांनी राऊतांनी लिहिलेला लेख एकदा वाचावा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.